महत्त्वाची बातमी आहे। मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली असती तर सोनं केलं असतं असं शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी म्हटलंय। मी नाराज नाही, संघर्ष माझ्या पाचवीला पुजल्या अशा शब्दांमध्ये प्रकाश सुर्वे यांनी खंत व्यक्त केली आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रकाश सुर्वे यांनी TV9 मराठीला ही प्रतिक्रिया दिली आहे। शिवसेनेचे आमदार आहेत आणि तुमच्या देखील नावाची चर्चा होती, पण तुमचं नाव त्या ठिकाणी दिसलं नाही, तुम्ही शपथविधीलाही गेला नाहीत। काय भावना आहेत तुमच्या? आज आपलं सरकार स्थापन झालेलं आहे। मला खात्री आहे सरकार चांगलं लोकहितार्थ काम करेल। मी नाराजाचा प्रश्न येत नाही, पण मी माझं पूर्ण मला जे काय आत्तापर्यंत मिळालं आहे ते सर्व संघर्षातून प्रचंड संघर्ष केल्यानंतर मला मिळालेलं आहे। नाही म्हणजे कष्ट हे संघर्ष हा माझ्या पाचवीला पुजलेला आहे असं मला वाटतं। आता जे मंत्रिमंडळ बनलेलं आहे शिंदे साहेबांना कदाचित माझा विचार केला सुद्धा असेल, पण काही आजी माजी मंत्री आहेत, काही मातब्बर नेत्याची मुलं आहेत, काही मोठ्या घरची लोक आहेत। मग मी एक गरीब घरचा कार्यकर्ता आहे आणि गरीब घरचा कार्यकर्ता असल्यामुळे मला संघर्ष करणं हे भाग आहे। साहेबांनी असं पण सांगितलं की ॲफिडेव्हिटवर लिहून घेणार आणि पुढच्या वेळी नव्या चेहऱ्यांना संधी देणार, त्यामुळे अपेक्षा आहे तुम्हाला? बघू, संघर्ष करणं हे माझं काम आहे। एक गरीब घरचा कार्यकर्ता आहे, संघर्ष करत राहणार। साहेबांसोबत राहणार तुम्ही? हो, आम्ही साहेबांना आता सत्तेमध्ये साहेबांबरोबरच आहोत आम्ही। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।